नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली प्रतिमाची मेमरी परत येण्यासाठी आता खूप जास्त प्रयत्न करत असते. पण त्याआधी आता प्रतिमाची वाचा सुधारण्यासाठी सायली आता प्रतिमाचे क्लासेस घेते आणि तिला शब्दांची नव्याने ओळख करून देत असते. त्यामुळे इथे प्रतिमाची वाचा तर परत आली आहे, पण आता ती व्यवस्थित बोलूसुद्धा लागणार असते. तर इथे रविराज काका, सायली, त्याचबरोबर कल्पना, पूर्णाजी सगळेजणच आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. पण त्यामध्ये आता सायली तर सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगली आहेच, कारण ती मुळातच खूप जास्त एक चांगली व्यक्ती आहे. पण इथे प्रिया जी खोटं बोलून किल्लेदारांच्या घरामध्ये आणि सुभेदारांच्या घरामध्ये घुसलेली आहे, त्या प्रियाचा खोटारडेपणा आता लवकरच सगळ्यांच्या समोर येणार असतो. तर इथे प्रियाला आता पैसे देऊन त्यांच्या कामासाठी आता महिपतने, नागराजने आणि साक्षीने ठेवलेलं असतं. तर इथे प्रियाला एक जबाबदारी दिलेली असते, ती म्हणजे की प्रतिमाला कायमचं संपवायचं. तिची वाचा तर परत आली आहे, पण तिची मेमरी परत येऊ नये यासाठी तुलाच आता प्रयत्न करावे लागतील. पण इथे प्रिया त्याकडे लक्ष न देता तिला आता अर्जुनच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करायची आहे आणि तिला अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे. त्याकडे आता प्रियाचं पूर्णपणे लक्ष असतं. त्यामुळे इथे जेव्हा महिपतचा प्लॅन फसतो, महिपत प्रतिमाला मारू शकत नाही. जेव्हा महिपतची माणसं प्रतिमाला मारत असताना तिथून पळून जातात, त्यानंतर इथे प्रिया आता महिपत, नागराज आणि साक्षी यांना वाटेल तसं बोलते. त्यामुळे इथे आता साक्षीला खूप जास्त राग आलेला असतो. म्हणजे प्रियाला दिलेलं काम ती व्यवस्थितरित्या करत तर नाही आहे, पण ती उलट आता आपल्यालाच डोई जड झालेली आहे हे साक्षीला कळालेलं असतं. आणि इथे ज्या पद्धतीने प्रिया महिपतला बोललेली असते ते इथे साक्षीला अजिबात आवडत नाही. आणि ती आता महिपतला म्हणत असते की मला असं वाटतं अण्णा, तुम्ही त्या प्रतिमाचं काम करण्याच्या आधी त्या प्रियाचं काम करा. त्या प्रियाला कायमचं संपवा, कारण ती आपल्याला आता डोईजड झालेली आहे. तिच्यावरती आपण एवढे पैसे खर्च करतोय, पण त्याचा काहीसुद्धा उपयोग होत नाही आहे. त्यामुळे आता मीच प्रियाचा काटा काढणार असं साक्षी म्हणते. पण ते सुद्धा अगदी शांत राहून संयमाने मी प्रियाचा काटा कायमचा काढणार आहे. तिची आता आपल्याला काही गरज उरलेली नाही आहे, कारण आता प्रतिमासुद्धा परत आली आहे आणि ती खरी तन्वी तर सायलीच आहे. त्याच्यामुळे या खोटारड्या प्रियाचं आता आपल्याला काहीच काम नाही आहे. तिच्याकडून आपल्याला काही मदत होणार नाही आहे. आता जर आपल्याला आपला जीव वाचवायचा असेल तर प्रतिमाला कायमचं संपवावं लागेल. म्हणजे आपली भीती निघून जाईल की प्रतिमा महिपत, नागराजचं नाव सांगेल. त्यामुळे इथे आता प्रतिमाची भीती तर आहेच, पण ही प्रिया आता कुठल्याही कामाची उरलेली नाही आहे. उलट ती आपल्याला आता धोक्याची झालेली आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तिने एक व्हिडिओ तयार करून ठेवला आहे, ज्याच्यामध्ये तिने तुमचं, नागराज काकांचं आणि माझं तिघांचं सुद्धा नाव घेतलं आहे. आणि तो व्हिडिओ ती कधीसुद्धा अर्जुनला आणि रविराज किल्लेदार यांना दाखवू शकते. जर आपली नावं समोर आली कालांतराने तर प्रिया नक्कीच स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आपल्याला समोर आणू शकते. त्यामुळे इथे आपलं भांडं फोडायच्या आधी आपण प्रियाचा गेम करूया असं साक्षी म्हणते. त्यामुळे इथे साक्षीने आता खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि प्रियाकडे जो व्हिडिओ असतो, जो तिने तयार केलेला असतो, तो व्हिडिओ आता साक्षी काढून घेते आणि प्रियाला तिच्याच प्लॅनमध्ये फसवते. तर इथे साक्षीला आता प्रियाकडे असणारा व्हिडिओ कसा काय मिळतो सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रियाने सगळ्यांना धमकी दिलेली असते की जर मला पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला तर मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रियाने स्वतःची बाजू मांडलेली असते. ती म्हणते की या लोकांनी, महिपत, नागराज आणि साक्षी या तिघांनी मिळून मला धमकी दिली. जर मी साक्षीच्या विरोधामध्ये जर इथे साक्ष दिली नाही तिच्या बाजूने आणि मधुभाऊंच्या विरोधात जर मी बोलले नाही तर हे लोक मला ठार मारून टाकतील अशी धमकी मला देण्यात आली होती. त्यामुळे मला पैसे देऊन हे काम करायला सांगितलं होतं. मी नकार दिला तर मला इथे महिपतने मारण्याची धमकी दिली आणि त्याचबरोबर नागराज, साक्षीने सुद्धा मला खोटं बोलायला सांगितलं होतं. हे सगळं आता प्रिया त्या व्हिडिओमध्ये बोललेली असते. प्रिया म्हणते की मला यांची खूप भीती वाटते आणि यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही या लोकांना पकडा आणि यांना शिक्षा द्या. असा व्हिडिओ आता प्रियाने तयार केलेला असतो आणि तो व्हिडिओ महिपत, नागराज आणि साक्षी यांना पाठवलेला असतो. जेव्हा इथे त्या लोकांना कळतं की प्रियाने असा व्हिडिओ तयार केला आहे, तेव्हा प्रिया त्यांच्याकडे जाते आणि त्यानंतर ती स्वतःच्या तोंडाने सांगते की हा व्हिडिओ फक्त माझ्या मोबाईलमध्ये नाही तर माझ्या लॅपटॉपमध्ये आणि अजून बऱ्याच ठिकाणी मी तो सेव्ह करून ठेवलेला आहे. तुम्ही माझ्या मोबाईलमधून डिलीट कराल तर तो लॅपटॉपमध्ये आहे, त्यानंतर गुगल सर्व्हरमध्ये सुद्धा आहे.
त्यानंतर इथे आता प्रियाने सांगितलेलं असतं की मी कुठे कुठे तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला आहे तुम्हाला माहिती नाही आहे, जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी कुठूनही तो व्हिडिओ लीक करू शकते. तर ही धमकी दिल्यामुळे आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. ते आता प्रियाला मारूसुद्धा शकत नसतात. ते सगळं आता साक्षीच्या लक्षात असतं आणि साक्षी म्हणते काही झालं ना तरीसुद्धा प्रियाकडून तो व्हिडिओ मी मिळवणार आहे. प्रिया आता काही कामाची उरलेली नाही आहे, उलट तिच्यामुळे आता आपल्याला धोका निर्माण झाला आहे. ती आपल्याला डोईजड झालेली आहे. तिला अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे, त्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना साईडलाईन करून ती आता अर्जुनच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी आपली नावं समोर आणू शकते. ती सगळं त्याला खरं सांगू शकते. त्यामुळे त्याआधीच आपल्याला प्रियाचा काटा काढायला पाहिजे. प्रतिमाची मेमरी परत येईपर्यंत आपल्याला वाट बघायला नको. त्याआधी प्रियाला का एकदा संपवलं म्हणजे आपले सगळे रस्ते क्लिअर होतील असं आता इथे साक्षी म्हणते. कारण आता एकमेव साक्षीदार उरले जी माझ्या बाजूने बोलते ती म्हणजे प्रिया. जर तिच्याकडून अर्जुनने खरं वधवण्याचा प्रयत्न केला तर मी खूप मोठ्या गोत्यात येऊ शकते हे साक्षीला कळालेलं असतं. तेव्हा इथे साक्षी आता प्रियाजवळ गोड गोड बोलत असते. ती म्हणत असते की प्रिया तू मला जरा भेटायला ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा प्रिया आल्यानंतर साक्षी तिला म्हणत असते की खरं सांगू का, तू आहेस म्हणून आम्हाला खरंच खूप मदत होते. किल्लेदार आणि सुभेदार यांच्या घरामध्ये जे काही चाललं आहे ते सगळं तू आम्हाला डिटेलिंगमध्ये सांगत असतेस. तुझ्यामुळे आम्हाला त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे सुद्धा कळत असतं. तू आहेस ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि सगळेजण इथे आता ड्रिंक घेत असतात. तेव्हा इथे आता साक्षी म्हणत असते की प्रिया तूही घे. तेव्हा प्रिया म्हणते नाही नको, मला सुभेदारांच्या घरी जायचं आहे. त्या लोकांच्या इथे हे सगळं चालत नाही. जर कुणाला वास वगैरे आला तर. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते नाही गं, थोडंसं जर ड्रिंक घेतलंस तर कुणाला काही वास वगैरे जात नाही. चल तू घे बरं. तेव्हा इथे आता दोघीजणी ड्रिंक पण करतात. तेव्हा इथे आता साक्षी हे सगळं नाटक करत असते कारण तिला प्रियाकडून तिचा मोबाईल घ्यायचा असतो. तर इथे जेव्हा इथे प्रियाला जास्त होते तिच्या अंगावरती मुद्दामून आता साक्षी आता ड्रिंक सांडवते आणि म्हणते की जा ना वॉशरूममध्ये जा आणि वॉश करून ये, नाहीतर डाग पडेल. तेव्हा इथे आता प्रिया वॉशरूममध्ये गेल्यानंतर लगेचच साक्षी तिचा मोबाईल घेते आणि तो अनलॉक करते कारण तिने तिचा पासवर्ड वगैरे बघितलेला असतो. त्यानंतर मोबाईल आता अनलॉक केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठे तो व्हिडिओ सेव्ह केलेला आहे ते बघत असते. त्यानंतर त्या व्हिडिओला नाव दिलेलं असतं साक्षी व्हिडिओ. तो व्हिडिओ आता साक्षीच्या हाती लागतो आणि ती लगेचच आपल्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ ट्रान्सफर करते आणि तिच्या मोबाईलमधून तो डिलीट करते आणि बॅकअपला वगैरे जाऊन कुठे कुठे तो व्हिडिओ सेव्ह केला आहे का हे चेक करत असते. त्यामुळे आता तिच्या मोबाईलचा ॲक्सेस तिला मिळालेला असतो आणि त्या पद्धतीने ती आता तिचा मोबाईल हा पूर्णपणे चेक करत असते. तेव्हा इथे आता तो व्हिडिओ फक्त प्रियाने आपल्या मोबाईलमध्येच ठेवलेला असतो कारण ती सुभेदारांच्या घरी असते आणि त्यामुळे तिला असं वाटतं की लॅपटॉपमध्ये जो व्हिडिओ मी ठेवलेला आहे तो जर कुणाच्या हाती लागला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण लॅपटॉप हा कुणीही यूज करतं. त्यामुळे प्रियाचा मूर्खपणा आता तिला नडलेला असतो आणि आता साक्षीचा खूप मोठा फायदा झालेला असतो. तिने आता प्रियाच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो. त्यानंतर इथे प्रिया आता सुभेदारांच्या घरी जाते आणि लगेचच रात्री प्रियावरती हल्ला होतो. काही गुंड माणूस येतो आणि तो तिला मारण्याचा प्रयत्न करतो. तिच्या तोंडावरती उशी दाबतो आणि तिला ठार करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे प्रिया कसाबिसा पुन्हा एकदा आपला जीव वाचवते. तिला आठवतं मागच्या वेळेला सुद्धा मैपत नागराज आणि साक्षीने मला मारण्यासाठी एक माणूस पाठवला होता आणि ह्या वेळेला सुद्धा हा माणूस मला इथे मारायला आला एवढ्या रात्री. त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा त्या नागोबा मैपत आणि साक्षीचा तर हात नसेल ना. तेव्हा इथे प्रिया दुसऱ्याच दिवशी आता कसाबसा आपला जीव वाचवून त्यांना भेटायला जाते आणि म्हणते तुमची पुन्हा हिंमत झाली का मला मारायची. मागच्या वेळेला जो व्हिडिओ केला होता तो तुम्हाला कमी वाटला का. मी तुम्हाला धमकी दिली ती पोकळ धमकी नव्हती. माझ्यावरती पुन्हा हल्ला झाला तर तो व्हिडिओ मी लीक करेन, मीडियामध्ये दाखवेन आणि अर्जुनला सुद्धा दाखवेन. सांगितलं होतं ना, तरीसुद्धा तो माणूस पुन्हा माझ्यावरती हल्ला करायला कसा काय आला. कुणी सांगितलं होतं हे सगळं करायला. तुम्हाला काय वाटलं तो व्हिडिओ मी काही डिलीट केला असं वाटते का तुम्हाला. थांब मी साक्षी तुझ्या मोबाईलवरती पाठवते. तेव्हा साक्षी तो व्हिडिओ आपल्याच मोबाईलमध्ये लावते आणि म्हणते माझ्याकडे तो व्हिडिओ आहे पण तुझ्या मोबाईलमध्ये आहे का ते बघ ना. तेव्हा इथे प्रिया आता स्वतःच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघत असते तर तो व्हिडिओ डिलीट झालेला असतो. तेव्हा प्रिया म्हणते माझ्या मोबाईलमधून कसा काय डिलीट झाला. तेव्हा ती म्हणते ठीक आहे माझ्या मोबाईलमधून तूच तो व्हिडिओ डिलीट केला असशील ना, पण अजून मी खूप ठिकाणी तो सेव्ह करून ठेवलेला आहे. तेव्हा साक्षी म्हणते मोबाईलमधून तर डिलीट झालेला आहे, आता जिथे कुठे अजून सेव्ह करून ठेवला असशील ना तिथून सुद्धा लवकर होईल. जर आमच्याशी वाकड्यात गेलीस ना प्रिया तर आम्ही सुद्धा तुला शांतपणे जगू देणार नाही. आमची वाट लावायला निघाली होतीस ना, आता तुझीच कशी वाट लावतो ना ते बघस तू, असं आता साक्षी म्हणत असते.
तर इथे महिपत नागराज आता यांना साक्षीने सांगितलेलं असतं की प्रियाच्या मोबाईलमध्ये असणारा व्हिडिओ आता मी डिलीट केलेला आहे, कसा बसा तिच्या मोबाईलमधून डिलीट झाला आहे। तेव्हा प्रिया मुद्दामून म्हणत असते की लॅपटॉपमध्ये जो आहे तो तुम्हाला काही मिळणार नाही आहे, मी तो आता लवकरात लवकर लीक करेन जर तुम्ही पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न केला। तुम्ही का करते असं, मी तुमच्यासाठीच काम करते ना। तेव्हा साक्षी म्हणते नाही, तू आता आमच्यासाठी काम करत नाही आहेस तर आमच्यासाठी तू प्रॉब्लेम क्रिएट करतेस। तुला दिलेली जबाबदारी तू एकसुद्धा पार पाडत नाही आहेस। तुला मी सांगितलं होतं की अर्जुनवरती लक्ष ठेव, तो आता विलास मर्डर केससाठी तो काय अभ्यास करतोय, काय स्टडी करतोय, कुठले मुद्दे उकरून काढतोय हे त्याला विचार। त्याला खरोखर प्रेमात पाडू नकोस तर प्रेमाचं नाटक कर, हे सगळं तुला सांगण्यात आलं होतं ना। नाहीतर तूच त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे म्हणून त्याच्या प्रेमात पडशील आणि आमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करशील, हे तुला आधी सांगण्यात आलं होतं। पण तरीसुद्धा तू तेच करतेस, अर्जुनच्या सतत मागे पुढे करतेस कारण तुला त्याच्याबरोबर लग्न करून सुभेदारांची सून व्हायचं आणि मिरवायचं आहे। अगं पण मूर्ख मुली, तुला हे कळत नाही आहे की त्या सायलीबरोबर अर्जुनने जे लग्न केले ते तिला सोडायला नाही। त्या सायली एक खरोखर चांगली मुलगी आहे, अर्जुनसारखा मुलगा तिला का सोडेल आणि तुझ्यावरती प्रेम का करेल। अशा रीतीने आता साक्षी, महिपत आणि नागराज यांच्यासाठी काम करणारी प्रिया आता सगळेजण तिच्यावरती उलटे फिरलेले असतात, म्हणजे तिचाच काटा काढायचं ठरवतात। तेव्हा इथे साक्षी म्हणते, हे बघ प्रिया, तुझ्याकडे असणारा व्हिडिओ आता मी डिलीट केला आहे, त्याच्यामुळे तुझ्याकडे व्हिडिओ आहे की नाही आता मला माहिती नाही, पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू पुन्हा आमच्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न केलास किंवा आम्हालाच धमकी देण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला अजिबात सोडणार नाही। कारण आता तुझ्याकडे आमच्या विरोधात कुठलेच पुरावे नाही आहेत आणि हे मला माहिती आहे, मी सगळी तपासणी केली आहे, तुला कळलं ना। त्याच्यामुळे आता पुन्हा आम्हाला धमकी द्यायची नाही आणि आम्ही जसं सांगू तसंच तुला करावं लागेल। त्या प्रतिमाला मारायचं म्हणजे मारायचं, कारण तिच्यामुळे माझ्या अण्णांना खूप जास्त त्रास होतोय, त्यामुळे आता प्रतिमाचा काटा काढायचा, असं साक्षी म्हणते। नाहीतर तुझं काही खरं नाही, अशी धमकी आता साक्षीला प्रियाने दिलेली असते। त्यामुळे इथे आता प्रियाचीच माणसं तिच्यावरती उलटी फिरलेली असतात आणि साक्षीच्या प्लॅनमध्ये आता प्रिया पूर्णपणे फसलेली असते। त्यामुळे तिला आता खूप जास्त टेन्शन झालेलं असतं।